हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे चालवला जाणारा हा पाठ्यक्रम भगवद्गीता 18 दिवसात समजून घ्या यामध्ये आपण 16व्या दिवशी अध्याय 16वा दैवासुर संपत विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करू. आज ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आहे आणि त्यामुळेच आपण हे ज्ञान ग्रहण करू शकलो। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभुजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला, त्यामुळे या संधीचा आपण लाभ घेऊ शकलोय। अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला। आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते। आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणारे मधुकर प्रभूजी, दीपांजली माताजी, दोघांनाही सादर प्रणाम। सर्व भक्तगण जे उपस्थित आहेत त्या सर्वांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत। आजच्या अध्यायाचं नाव आहे, 16वा अध्याय करतोय आपण, दैवासुर संपत विभाग योग। तर दैवी गुण कुठले आहेत, म्हणजे दैवी संपदा कुठली, संपदा म्हणजे संपत्ती, आणि आसुरी गुण कुठले आहेत याबद्दलचं ज्ञान आपल्याला आज कृष्णांकडून मिळणार आहे। तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन पुढे सुरू करूया। कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता लिहून ठेवली आहे, त्यामुळे आपण हा अभ्यास करू शकतोय। त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया। आता इथे कालच्या अध्यायाबद्दल थोडीशी उजळणी आहे। कालचा अध्याय होता पुरुषोत्तम योग, अध्याय 15वा, ज्याच्यामध्ये कृष्णांनी आपल्याला काय सांगितलं की या भौतिक जगामधून आपल्याला अलिप्त व्हायला पाहिजे आणि भौतिक जगापासून अलिप्त होऊन कुठे जायचंय आपल्याला, आपल्याला वाटचाल करायची गोलोकधामाकडे, जे कृष्णांचं धाम आहे किंवा आपलं मूळ घर आहे ते। आता आपल्या भौतिक जगामधल्या आसक्तीची तुलना कृष्णांनी कशाबरोबर, एका अश्वत्थ वृक्षाबरोबर करण्यात आली होती। तर अश्वत्थ वृक्ष कसा होता, तर ह्याची मुळं ऊर्ध्व दिशेला होती आणि ह्याच्या शाखा सर्व खाली होत्या, आणि या वृक्षाचं पोषण कोण करत होतं, तर प्रकृतीचे 3 गुण करत होते, आणि त्यामुळे ह्या वृक्षाचा विस्तार एवढा वाढला होता, असं म्हटलं होतं आपण, याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असा हा पूर्ण पसरलेला असा वृक्ष होता। आणि जीवात्मा कसा असतो, जीव कसा आहे, या वृक्षामध्ये अडकलेला आहे, एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्या शाखेवरून तिसऱ्या शाखेवरती, असा हा भटकत राहतो जीव। आता ज्या जीवाला या भौतिक जगातून अलिप्त व्हायचंय, म्हणजे या वृक्षातून आपली सुटका करून घ्यायची आहे ज्या जीवाला, तर त्याला ज्ञान घेतलं पाहिजे। ज्ञान घेतल्याने वैराग्य येईल, आणि वैराग्य घेतल्याने आपल्याला स्पष्टपणे समजेल की आपण कशामध्ये आसक्त होतोय, तर एका प्रतिबिंबामध्ये आसक्त होतोय, म्हणजे हा मिथ्या प्रतिबिंब आहे हे, त्यामुळे, आणि आपला खरा संबंध या वृक्षाशी काय आहे हे ज्ञानाद्वारे जाणून आपण हे बंधन तोडू शकतो। मग कृष्णांनी आपल्याला काय सांगितलं की आत्म्याचं स्थलांतर कसं होतं, म्हणजे एक देह सोडून
दुसऱ्या देहामध्ये आत्मा कसा स्थलांतर करतो ते कोण समजू शकतो? तर ज्याला ज्ञानचक्षु आहेत, म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे तो हे स्पष्टपणे जाणू शकतो. पण आता ज्याचं मन अविकसित आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये, तो प्रयत्न करूनही हे समजू शकत नाही. मग कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं की सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचं तेज कृष्णापासून आहे. चंद्रप्रकाश कसा आहे? वनस्पतीला जीवन रस पुरवणारा आहे. आणि सर्व सजीवांच्या देहामधलं जठराग्नी जी आहे, म्हणजे ज्याला पाचन शक्ती आपण म्हटलं, ते कृष्णांची शक्ती आहे. आणि कृष्णांपासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती पण होतात. तसंच आपण कालच्या अध्यायात हेही शिकलो की वेदांचे संकलक, वेदांचा ज्ञाता आणि वेदांद्वारे जाणण्यायोग्य पण कृष्णच आहे. आता कृष्ण कसे आहेत? दिव्य आहे, सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे जगामध्ये ते पुरुषोत्तम श्री भगवान किंवा श्रीकृष्ण म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून त्यांच्या बरोबर जोडून घेण्या या योगाला आपण पुरुषोत्तम योग असं म्हटलं होतं. आता ही जी आपली आसक्ती आहे या भौतिक वृक्षाकडे, ती कशामुळे आहे? तर आपल्या इच्छा आहेत म्हणून आपण त्या भौतिक जगामध्ये अडकलेलो आहोत. त्या त्या प्रकारची आपण शरीर धारण करतो आणि मग ते पूर्ण इच्छा पूर्ण करताना आपण कर्मबंधनामध्ये अडकतो. तर हे लक्षात घेऊ. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळू. आता आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर दैवी गुण कुठले आहेत, आसुरी गुण कुठले आहेत याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. राक्षसी स्वभाव किंवा आसुरी प्रवृत्ती ज्यांची असते तसे गुण बाळगल्याने काय परिणाम होतो, दैवी गुण बाळगल्याने काय परिणाम होतो, याबद्दल हा अध्याय आपल्याला माहिती देतो. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी खूप महत्वाचा अध्याय आहे. तर सर्व मानवांची विभागणी कशी दोन प्रकारांमध्ये होते. जे सूर असतात ते दैवी गुणांचं प्राबल्य असणारे असतात आणि काही आसुरी प्रवृत्तीचे असतात ज्यांच्यामध्ये या आसुरी गुणांचं किंवा राक्षसी गुणांचं प्राबल्य असतं. कुठल्या गुणांना आपण आपल्यामध्ये जोपासतो याचं निवड करायचं स्वातंत्र्य कृष्णांनी आपल्याला दिलंय. तसंच या आसुरी गुण बाळगणाऱ्या लोकांच्या बाबतीत त्यांना कृष्णांनी धोक्याचा इशारा किंवा चेतावणी ज्याला म्हणतात ना, तोही दिलाय की त्यांच्या बरोबर पुढे काय होणार आहे. आता आसुरी गुण बाळगणाऱ्यांना कृष्णाची प्राप्ती होऊ शकणार नाही असं कृष्ण या अध्यायामध्ये स्पष्टपणे शेवटी म्हणालेले आहेत. आता आपण हा भौतिक वृक्ष अश्वत्थ वृक्ष आहे, याच्यामध्ये अडकून का पडलोय? आपण म्हटलं आपल्या इच्छा आहेत, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण असंख्य इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण शरीर धारण करतो आणि या वृक्षामध्येच गुरफटत जातो. आणि होतं काय की या वृक्षातून सुटण्यासाठी, म्हणजे या भौतिक जगातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यायला हवं असं कृष्ण म्हणालेले. आणि ज्ञान ज्याला समजतं, ज्ञानामुळे आपल्याला कसा मार्ग मिळतो ह्याच्याकडून भौतिकामधून अनासक्त होण्याचा आणि कृष्णांबरोबर जोडून घेण्याचा. आता ज्या वेळेला आपण कृष्णांबरोबर जोडून घ्यायचे प्रयत्न करतो तेव्हा ह्या वृक्षाच्या खाली असतो आपण आणि ते ऊर्ध्व दिशेने प्रगती करतो. कृष्ण ते चित्र आठवा बरं कालच्या अश्वत्थ वृक्षाचं. कृष्ण वरती आहेत तिथे आणि आपण सर्व खाली आहोत या वृक्षामध्ये. तर जशी जशी ऊर्ध्व दिशेने आपण प्रगती करतो तेव्हा आपण कृष्णांच्या दिशेने जात असतो. पण आता कर्मबंधनात अडकून जीवाचं काय होतं? पतन होतं. म्हणजे प्राण्यांच्या वगैरे शरीरामध्ये जन्म मिळू शकतो. तर आपल्याला लक्ष घ्यायचंय ह्या वृक्षामध्ये आपण अडकून पडलो ना तर आपण कृष्णधामामध्ये जाऊ शकणार नाही. आता कृष्णधामामध्ये जाण्यासाठी आपल्याला ऊर्ध्व दिशेने प्रगती करण्यासाठी आजच्या अध्यायामध्ये आपण काही गुण शिकणार आहोत. त्याला दैवी गुण असं म्हटलेलं आहे. ते दैवी गुण आपल्याला मदत करतात. आपण बघूया. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, सादर प्रणाम. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ, कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभ, विनीता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारत दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे ना 26 दैवी गुण सांगितले. आता आपल्याला ना मनुष्य म्हणून जन्म मिळालाय आणि इथे सांगितलेले हे 26च्या 26 गुण आपल्यामध्ये जोपासायचं आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालंय. तर आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचा आहे. आता हेच गुण जोपासणं का महत्वाचं आहे याचं कारण आपण समजून घेतलं. आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणांना पार करून विशुद्ध सत्व गुणापर्यंत जायचंय.
विशुद्ध सत्व गुणामध्ये आपण कृष्णांची भक्ती करू शकतो आणि कृष्णधामाच्या दिशेने आपली वाटचाल करू शकतो. तर हे दैवी गुण आपल्याला बाळगले पाहिजे, ज्याच्याद्वारे आपण आपल्या ध्येयाकडे प्रगती करू शकतो. तर आता या अध्यायामध्ये जे गुण आहेत ना, ते पहिले गुण बघा, आता माताजींनी वाचलं तर त्यातले पहिले 3 आहेत बघा, अभयम, सत्व संशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती. आता हे जे 3 गुण आहेत ना, ते मुख्यतः संन्यासासाठी सांगितलेले आहेत. तर आपण एक एक करून ह्याच्यातले काही महत्वाचे गुण बघूया. अभयम, अभयम हा संन्यासीसाठी म्हटलं महत्वाचा आहे. मग संन्यासी कसा निर्भय हवा. आता संन्यासी सदैव भ्रमण करतो, अगदी जंगलाच्या वाटेने पण त्याला जावं लागलं तर त्याने निर्भय असायला हवं. आणि संन्यासी कसा एकटा राहतो, म्हणजे भगवंतांच्या कृपेवरतीच तो विसंबून असतो. आता ज्या मनुष्याला वाटत असेल की मी संसाराचा त्याग केलाय, माझं रक्षण आता कोण करेल, आजारी पडल्यावर माझी देखभाल कोण करेल, किंवा आता माझ्या परिवाराचं काय होईल, त्यांची काळजी कोण घेईल, तर श्रीला प्रभुपाद इथे सांगतात अशा व्यक्तीने संन्यास आश्रम स्वीकारू नये. संन्यासाला पूर्ण खात्री हवी की मी एकटा नाही, भगवंत परमात्मा रूपात सतत माझ्या बरोबर आहेत. आणि त्याची म्हणजे त्याचा पूर्ण विश्वास हवा भगवंतांवरती की ते त्याची काळजी घेतील. मग दुसरा गुण आहे सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे काय की संन्यास आश्रम पालन करण्याची जी विधी विधानं आहेत ना, त्या संन्याशाने स्त्रियांशी निकट संपर्क टाळावा असं सांगितलेलं आहे. एकांतामध्ये स्त्रियांबरोबर बोलूही नये असा नियम आहे. आता काही बोलायचं असेल तर सर्वांच्या समोर बोलावं, इतरांना ऐकू जाईल असं बोलावं, एकांतात बोलणं टाळावं असा नियम आहे. आणि स्त्री आणि पुरुष यांची तुलना कशी आग आणि लोणी यांच्याशी केली जाते बघा. आगीचा निकट संपर्क आल्याने लोणी वितळतं, म्हणून संन्याशाला शुद्धीकरणासाठी स्त्रीचा संपर्क टाळला पाहिजे असं सांगण्यात येतं. मग ज्ञानयोग व्यवस्थित. आता दिव्य आध्यात्मिक ज्ञान घेणे आणि ते इतरांना देणे हे संन्यासाचं कर्तव्य आहे. आता आध्यात्मिक ज्ञान घेणे म्हणजे कानाने हा संन्यासी काय करतो, कृष्ण कथा ऐकतो, कृष्णांचं नाम ऐकतो, कृष्ण कीर्तनच ऐकतो. म्हणजे भौतिक जगाबद्दलचं ज्ञान घेणं तो टाळतो, म्हणजे त्याग करतो भौतिक विषयाचं ज्ञान घेण्याचा. आता संन्यासी केवळ कृष्णांबद्दलच ज्ञान घेत असतो. आता हा भिक्षा घेण्यासाठी घरोघरी जातो आणि भिक्षा घेतली आणि तिथून निघून गेला असं करायचं नाहीये. तिथे त्याने कृष्ण कथा सांगितली पाहिजे, जपाचं महत्व सांगितलं पाहिजे, कृष्ण भावनेचा त्याने प्रसार केला पाहिजे, हे संन्यासाचं कर्तव्य आहे. म्हणजे भिक्षा घेतल्यानंतर संन्याशाला त्या परिवाराला, त्या कुटुंबाला काहीतरी परत द्यावं लागतं आणि तिथे तो हे कृष्ण ज्ञान किंवा कृष्णाबद्दलचं शिकवण देतो, कृष्ण भावना देतो. त्याच्यानंतर पुढचे 3 गुण जे आहेत ना, दान, दम आणि यज्ञ, हे गृहस्थाश्रमियांकरता महत्वाचे आहेत. आता दानाबद्दल आपण समजूया. आता गृहस्थ कसा अर्थार्जन करतो आणि त्याच्या जवळ नेहमी लक्ष्मी असते, आणि लक्ष्मी कशी आहे, चंचल असते. आता हाताशी असलेले पैसे तो इंद्रिय तृप्तीवरती पण घालवू शकतो, मग त्याचं जीवन आध्यात्मिक होऊ शकणार नाही. म्हणून योग्य ठिकाणी दान करण्याचं महत्व आहे. आता दान न केल्याने व्यक्तीचं हृदय कसं कठोर होतं आणि आध्यात्मिक प्रगती त्याची थांबते. आध्यात्मिक प्रगती म्हणजे कसं, हृदयामध्ये कृतज्ञता हवी, नम्रता हवी, दुसऱ्याचं दुःख समजण्याची क्षमता हवी. म्हणजे काय, तर हृदय कोमल हवं. पण ज्याच्याकडे पैसा आहे तो अधिक तर आपल्या इंद्रिय तृप्तीवरती तो घालवताना दिसतो बघा. कृष्णासाठी तो काही करत नाही किंवा दान पण देत नाही. मग दान कसं केलं पाहिजे ह्यालाही महत्व आहे. तर सत्व गुणामध्ये दान केलं पाहिजे, रजोगुणामध्ये किंवा तमोगुणामध्ये दान करू नये असं सांगितलेलं आहे. आता कोणी आपल्या मित्राला जर का दारूची बाटली भेट दिली तर हे तमोगुणी दान झालं. आपलं नाव, यश, प्रतिष्ठा वाढावी म्हणून केलेलं दान म्हणजे अहंकाराच्या भावनेने केलेलं दान हे रजोगुणी दान म्हटलं जातं. सत्वगुणी दान म्हणजे काय, तर कुठल्याही प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवायची नाही, केवळ चित्तशुद्धीच्या हेतूने केलेलं दान म्हणजे सात्विक दान असं म्हटलेलं किंवा सत्वगुणातलं दान. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की आपल्या उत्पन्नाचा 50% भाग हा आपण भगवत सेवेमध्ये द्यावा. आता हे कसं करता येईल आपल्याला, की घरी आपण अन्न शिजवू शकतो, म्हणजे ते बनवून कृष्णांना अन्न अर्पण करून तो आपण प्रसाद वाटप करू शकतो. भगवद्गीता विकत घेऊन तो इतरांना देऊ शकतो आपण, किंवा जे प्रचार कार्यामध्ये संलग्न आहेत त्यांच्या कार्यामध्ये आपण मदत करू शकतो, किंवा इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन मंदिराची उभारणी होत असेल किंवा काही उत्सव असतील तेव्हाही आपण दान देऊ शकतो. तर ही सगळी दिव्य कार्य आहेत आणि अशा कार्यांना मदत केल्याने आपलं धन पण पवित्र होत असतं. तर गृहस्थाने धनाचा संचय केला आणि दान केलं नाही
तर मात्र तो इंद्रिय तृप्तीकडे वळण्याची पूर्ण शक्यता असते. कारण लक्ष्मी चंचल असल्याने कुठेतरी ती जाणारच आहे. मग ते दानामध्ये जाणार का इंद्रिय तृप्तीमध्ये जाणार हे आपण ठरवू शकतो. आता इंद्रिय तृप्तीकडे तो व्यक्ती वळला तर त्याच्या हातातून पापकर्म पण घडतात आणि त्याची आध्यात्मिक प्रगती त्यामुळे थांबते. त्यामुळे लक्षात ठेवूया की कृष्णांची कृपा हवी असेल तर आपल्याला धनाची आसक्ती ठेवून चालणार नाही. आपल्याला दान करत राहायला हवं. मग दुसरा पुढचा गुण म्हटलेला आहे दम. दम म्हणजे काय तर आत्मसंयम. गृहस्थाश्रमी माणूस अर्थार्जन करतो आणि कमावलेले पैसे तो इंद्रिय तृप्तीवर खर्च पण करू शकतो, म्हणून संयम हवा. मग श्रीला प्रभुपादांनी आपल्याला भक्ती करण्यासाठी 4 नियामक तत्व सांगितली आहेत बघा, की मांसाहार करायचा नाही, अवैध मार्गाने अर्थार्जन करायचे नाही म्हणजे जुगार इत्यादी खेळायचे नाही, नशा करायची नाही, विवाह बाहेर संबंध ठेवायचे नाही. तर आत्मसंयम म्हणजे इंद्रियांना संयमित ठेवणे, कंट्रोलमध्ये ठेवणे असं म्हटलेलं आहे. आता बघा, आपण जन्माला घातलेली जी मुलं आहेत त्यांनाही कृष्ण भावना देणे किंवा त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणणे हे आपलं कर्तव्य आहे. आता विवाहित मनुष्य असले, विवाहित स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांनीही संयमित जीवन जगलं पाहिजे. आणि कृष्ण भावना भावित मुलांना जन्माला घालून त्यांना पुढे त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आता बघा, मुलं म्हणजे जे आई वडील मंदिराशी संलग्न आहेत, रोज भगवद्गीता, श्रीमद भागवतम वगैरे असे वाचत असतील म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन जगत असतील, तर मग अशा व्यक्तींना मुलं पण तशी कृष्ण भावना भावित चांगल्या ह्याची होतात, म्हणजे दैवी गुणांसह जन्माला येतात असं म्हणूया आपण. हा, तर हे खूप महत्वाचं आहे की आई वडिलांनी जर का पालन केलं तर मुलांनाही पुढे ही कृष्ण भावना मिळणं सोपं जातं. आता यज्ञ म्हटलेला आहे गृहस्थाश्रमीयांसाठी, तर तो कुठला यज्ञ आपल्याला कलियुगात सांगितलेला आहे तर हरिनामाचा जप करणं, यज्ञ कर्मच म्हटलेला आहे त्याला. तर सर्वांनी एकत्र बसून आपण करू शकतो तेव्हा संकीर्तन म्हटलं जातं, आणि ज्या वेळेला एकटं बसून आपण करतो तेव्हा तो जप म्हटला जातो. आता पुढचा गुण आहे स्वाध्याय. ब्रह्मचारींसाठी हा महत्वाचा गुण म्हटला जातो. तर वैदिक ग्रंथांचं अध्ययन करणं, चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, प्रामाणिक अध्यात्मिक गुरूंच्या खाली मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांची सेवा करत हे ज्ञान घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तपस्या हा म्हटलेला आहे गुण. हा गुण वानप्रस्थीयांसाठी महत्वाचा आहे. आता वानप्रस्थ म्हणजे काय, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत मुलं मोठी झालेली असतात, ते नोकरी करत असतात, विवाह पण झालेला असतो काहींचा आणि ते आपल्या आयुष्यामध्ये स्थिर झालेले असतात. मग अशा वेळेला पती पत्नी दोघांनीही आध्यात्मिक जीवनाकडे वळावं. म्हणजे सगळं काही सोडून द्यायचं नाहीये, पण जास्त वेळ आपण मंदिरामध्ये सेवा देऊ शकतो, प्रसाद घेऊ शकतो, आपण ज्ञान घेऊन ते इतरांना देऊ शकतो आणि अनेक सेवांमध्ये आपण जोडून घेऊ शकतो. आता मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमीय राहू नये असं म्हटलेलं आहे. आता गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्याने मनुष्याने काय केलं पाहिजे तर शरीर, मन आणि जीभ याचे तप केले पाहिजे, कायिक, वाचिक आणि मानसिक. आता हे का गरजेचं आहे, अशी तपस्या का गरजेची आहे तर मोक्षप्राप्ती त्याच्याशिवाय करता येत नाही. मानसिक तप म्हणजे काय की मनाद्वारे आपण कृष्णांचं चिंतन केलं पाहिजे, सतत कृष्णांचं स्मरण व्हावं असा विचार आपल्याला केला पाहिजे. कायिक तप म्हणजे काय तर शरीराला कृष्ण भक्तीच्या कार्यात आपल्याला गुंतवलं पाहिजे, मंदिरांच्या विविध सेवांमध्ये आपण गुंतवू शकतो, जोडून घेऊ शकतो. आता वाचिक तप म्हणजे वाणीने कृष्ण भक्तीचा प्रसार करू शकतो किंवा आपण जप करू शकतो, कृष्णांच्या कथा सांगू शकतो, कीर्तन करू शकतो, अशा विविध गोष्टींमध्ये आपण आपल्या वाणीला गुंतवू शकतो. अहिंसा म्हटलेलं आहे. आता परजीवांना क्लेश न देणे किंवा कोणाची हत्या न करणे, कोणाला इजा होईल अशी कृती न करणे हे तर अहिंसाचा अर्थ आहेच, पण सर्व जीवांना कृष्ण भावनेचा लाभ देणे हा पण अर्थ आहे. आता बद्ध जीव कसा आहे, कृष्णांच्या विस्मरणात आहे, त्यामुळे तो दुःख भोगतोय. अशा जीवाला दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग देणे म्हणजे कृष्ण भावनेचा प्रसार करणे म्हणजे अहिंसा झाली. आता सर्वात प्रथम आपण ही अहिंसा स्वतःला दिली पाहिजे, स्वतःला कृष्ण भावना दिली पाहिजे. आपण नियमित भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं पठण श्रवण केलं पाहिजे आणि मग इतरांनाही आपण त्याचा प्रसार करू शकतो. मग सत्यम आहे असा एक गुण. आता सत्यम म्हणजे काय, श्रीला प्रभुपाद इथे आपल्याला समजावून सांगतात की जे ज्ञान तुम्ही परंपरेतून घेतलेलं आहे,
प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून घेतलेला आहे त्याच ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या मनातल्या गोष्टी मला असा अर्थ समजला म्हणून सत्याचं विकृतीकरण करायचं नाहीये. गुरूंकडून घेतलेलं ज्ञान जसंच्या तसं आपण सांगायला पाहिजे. त्यासाठी परंपरेतून आलेल्या गुरूंकडूनच आपण श्रवण करण्याचं महत्व आपल्याला सांगता आलंय. म्हणजे वेदांचं शास्त्राचं ज्ञान आहे त्याचं मिसइंटरप्रिटेशन आपल्याला करायचं नाहीये. मग अक्रोध आहे. आता अक्रोध म्हणजे काय? तर क्रोधाचं नियंत्रण करणं. अनावश्यक क्रोध केल्याने आपलं शरीर दूषित होतं. पशुतुल्य वृत्ती आपल्यामध्ये येते क्रोध केल्यामुळे. त्यामुळे क्रोधावरती नियंत्रण करायला खूप महत्व आहे. आता आपण ज्या वेळेला क्रोध करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही अशी रसायनं किंवा हॉर्मोन्स असे तयार होतात ज्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणजे राग आपण काढत असतो दुसऱ्यावर पण त्याचा प्रथम म्हणजे पहिला परिणाम हा आपल्यावरच होत असतो आणि मग तो दुसऱ्यावरती होतो. आता आगीचा गोळा असेल आपण जर का दुसऱ्यावरती फेकण्यासाठी हातात पकडला हातात उचलला तर प्रथम माझा हात जळतो. तसंच आहे ते क्रोध केल्याने प्रथम आपलं नुकसान होतं. आणि आता क्रोध येण्याचं कारण काय? क्रोध येण्याचं कारण म्हणजे आपल्या इच्छा काम किंवा इच्छा म्हणूया. आता जेव्हा या इच्छा पूर्ण होत नाहीत प्रथम म्हणजे आपल्या असंख्य इच्छा असतात आणि या इच्छा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध येतो. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे बघा तो श्लोक क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे प्रथम क्रोधापासून सम्मोह तयार झाला मोहामुळे स्मृती भ्रमित झाली मग बुद्धिनाश झाला आणि स्मृती भ्रमित झाल्याने बुद्धिनाश झाला की तो व्यक्ती चुकीचं कार्य करून बसतो आणि त्याचं पतन होतं. म्हणून अनावश्यक क्रोध नियंत्रित करावा. आता काम कसं आहे किंवा इच्छा कशा आहेत त्या कधी संपणार नाहीयेत. इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येणार आहे. इच्छा पूर्ण झाली तरी त्या अजून पाहिजे अजून हव्यात म्हणजे अजून जास्त इच्छा म्हणजे लोभ येणार आहे. तर हे दोन्ही क्रोध आणि लोभ हे दोन्ही पतनाला कारणीभूत होतात हे लक्षात घेऊया. अचापलम असाही गुण सांगितलेला आहे. अचापलम म्हणजे काय की व्यक्तीने दृढ निश्चय असावे. प्रयत्नांना आपल्या दरवेळेला यश येईलच असं नाही पण यश आलं नाही तर आपण निराश व्हायचं नाही. धैर्याने प्रयत्न सुरू ठेवायचे. दुःखी होऊन आपण निराश व्हायचं नाही. आपल्याला सतत प्रयत्न करत राहायचं. मग तेजस असा गुण आहे क्षत्रियांसाठी महत्वाचा आहे. जिथे आता हिंसा करावी लागते तिथे क्षत्रियाने मागे हटता कामा नये. तसं शरणागत जीवाला मात्र त्याने सुरक्षा द्यायला हवी. मग अलोलुप्तम असंही सांगितलेलं आहे. लोभी असू नये माणसाने. जो आता व्यक्ती लोभी आहे तो दान करू शकणार नाही केवळ तो संग्रह करतो. पण आता म्हणजे कोणाला देत नाही. पण आता इथे बघा मधमाशी असते कुठून कुठून ती मध फुलामधून मध शोषून आणते आणि आपल्या पोळ्यात जमा करत असते. बघता बघता ते पोळं खूप मोठं होतं पण भरून गेलं पोळं की मग एक दिवस ते शेतकरी बघतो मशाल घेऊन झाडावर चढतो मधमाशांना पळवून लावतो आणि पोळं काढून नेतो. तसंच माणसाचं होतं बघा. तऱ्हेतऱ्हेचे उद्योग करून मनुष्य बँकेमध्ये पैसे रोज जमा करत असतो रोज संचय करत असतो पण मृत्यू होतो तेव्हा कोणाला तरी दुसऱ्यालाच ते धन प्राप्त होतं. म्हणजे पैसा तरी त्याला सोडून जाईल किंवा त्याला तरी पैशाला सोडावं लागेल. आता कोणी धनाढ्य व्यक्ती असेल तर चोर इत्यादी त्याचा पैसा लुबाडून नेऊ शकतात आणि असं नाही झालं कोणी लुबाडून नाही घेतलं तर मृत्यू समय त्यालाच पैशाला सोडावं लागतं. म्हणून दानाचं महत्व आपल्याला सांगितलं गेलंय. त्याच्यानंतर मार्दवम म्हटलेलं आहे म्हणजे सौम्यता पाहिजे. व्यवहार आपला कसा सगळ्यांकडे सौम्य असावा. मग धृती म्हणजे धैर्य. कठीण परिस्थितीमध्येही आपल्याला धैर्य ठेवायला सांगितलंय. शौचम शौचम म्हणजे बाह्य शुद्धता तर आपण स्नानाने करतोच पण आंतरिक शुद्धतेसाठी आपल्याला जप करायला सांगितलंय ज्याने आपलं हृदय शुद्ध होतं चित्त शुद्धी होते अनर्थ निघून जातात. आणि नातीमानिता नातीमानिता म्हणजे सगळ्यांचा आदर करावा पण आपण स्वतःच्या मानाची किंवा आदराची अपेक्षा ठेवायचा नाही. आणि हा शूद्रांच्यासाठी खूप महत्वाचा गुण आहे. आता शूद्र कसा सेवक म्हणून इतरांकडे काम करतो इतर वर्णांचा त्याने आदर केला पाहिजे. खरं तर हा गुण सर्वांच्यासाठीच आहे. सर्वांचा आपण आदर करावा पण आपल्या मान सन्मानाची आपण अपेक्षा ठेवू नये. आता हे झाले 26 गुण. 26 दैवी गुण आहेत ते. याबद्दल आपण सविस्तर का समजून घेतलं कारण या गुणांबद्दल आपण जाणून घेतल्याने आपल्याला हे गुण आता आचरणात आणले पाहिजेत. जेव्हा आपण आचरणात आणू शकतो हे गुण तेव्हा आता आपली ऊर्ध्व दिशेने प्रगती होते. म्हणजे त्या अश्वत्थ वृक्षामध्ये आपण अडकायचं नाहीये. आपल्याला जेलमधून बाहेर पडायचंय तर जेलमधून बाहेर पडायला आपल्याला आचरण चांगलं ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी हे दैवी गुण आपल्याला नीट समजावून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आता आपल्याला ते वागलं पाहिजे. आपण पुढचा बघूया श्लोक 4. हा हरे कृष्ण.
दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदाम् आसुरीम्। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आता इथे ना आपल्याला आसुरी प्रवृत्ती, आपण दैवी गुण बघितले, आता या श्लोकामध्ये आसुरी लोकांचे आपल्याला गुण सांगितले. 6 गुण आपल्याला सांगितलेत आसुरी. दैवी गुण किती बघितले? 26 बघितले. आता हे 6 आसुरी गुण कुठले आहेत? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य म्हणजे कठोरता आणि अज्ञान. आता दंभ, दंभ म्हणजे काय? की जे आपण नाही आहोत ते मानणे किंवा तसा असण्याचा देखावा करणे. कारण त्याला आता इतरांकडून आपली स्तुती ऐकायची असते, त्याला आदर हवा असतो त्या व्यक्तीला. मग व्यक्ती स्वतःबद्दलच मोठेपणा बोलतो, म्हणजे आपला मोठेपणा वगैरे सांगतो. आता हा झाला दंभ. मग दर्प, दर्प म्हणजे काय? गर्व करायचा. जी गोष्ट आहे ना त्याबद्दलचा गर्व करणे किंवा घमेंड असणे. उदाहरणार्थ भौतिक संपदा असणे, आपला हुद्दा, आपलं सौंदर्य, आपलं शिक्षण यावरती गर्व असेल तर त्याला दर्प म्हटलं जातं. मग अभिमान, अभिमान म्हणजे काय? प्रशंसेची इच्छा ठेवणं. लोकांनी माझा सत्कार करावा, माझा मान सन्मान करावा, अशा अपेक्षा असते. आता स्तुती, प्रशंसा, मान सन्मान मिळेलच असं नाही बघा. आणि जर का ही अपेक्षा पूर्ण झाली नाही की लगेच त्यांना क्रोध येतो. पुढचाच गुण आहे बघा, क्रोध. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे लोक क्रोधित होतात. आणि क्रोध आल्याने कशी आपण सद्विवेक बुद्धी आपलं काम करत नाही हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलोच आहे. संमोहित होतो, बुद्धिनाश होतो आणि व्यक्तीचं पतन होतं. मग पारुष्य म्हटलेलं आहे. पारुष्य हा गुण आहे म्हणजे काय? कठोरता. अशी व्यक्ती लोकांना कटू वचन बोलते, त्यांची वाणी कठोर असते, वागणूक कशी असते? उग्र असते. त्याच्यानंतर अज्ञान. आता अज्ञान म्हणजे काय? काय करावं, काय करू नये हे त्यांना कळत नाही. योग्य अयोग्यचा विचारही त्यांना नसतो, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या लहरीप्रमाणे हे वागतात. आता जसा आता एखादा बघा पाळलेला कुत्रा वगैरे असतो की नाही, तर तो आपल्या मालकाकडे अतिशय प्रेमळ असतो. पण तोच व्यक्ती कोणी घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तो खूप असा अग्रेसिव्ह होतो, खूप चिडतो. तसंच लक्षात इथे काय आपल्याला घ्यायचंय या उदाहरणावरून, की प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी गुण आणि आसुरी गुण हे आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. म्हणजे जसा हा कुत्रा मालकाकडे अगदी प्रेमळ आहे पण बाहेरच्याकडे त्याला अतिशय क्रोधित असतो, तसंच आपल्या सर्वांमध्ये हे दोन्ही गुण आहेत. आपण कुठल्या गुणांना वाव देतो, कुठल्या गुणांना जोपासतो ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला कृष्णांनी दिलेलं आहे. आणि श्रीला प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला हे सांगतात की मातेच्या उदरात असल्यापासून हे आसुरी गुण प्रत्येक ह्या लोकांमध्ये असतात आणि जसं जसं वय वाढतं तसे हे अशुभ गुण ठळकपणे दिसतात. पण महत्वाचं काय आहे की हे दोन्ही गुण, दैवी गुण आणि आसुरी गुण, हे आपल्या सर्वांमध्ये एकाच वेळी उपस्थित आहेत. आपण ठरवतो की आपल्याला कुठल्या गुणांना आता जोपासायचं आहे ते. चालेल, आपण पुढची बघूया आता स्लाइड. हा. हरे कृष्ण. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता माम शुचः संपदम दैवीम अभिजातः असि पांडव। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण काय सांगतायत की कृष्ण धामामध्ये जायचं असेल, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर दैवी गुण मोक्षदायक आहेत. दैवी गुण आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणांपासून आपली सुटका करू शकतात. पण आसुरी गुण असतील तर आपल्याला ते भौतिक जगामध्ये अधिकाधिक अडकवून ठेवणार आहेत, आपल्या बंधनाला कारणीभूत होणार आहेत. म्हणजे मनुष्य केवळ भौतिकातच अडकू शकतो. आता आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठले नाही आहेत, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू चिंता करू नकोस, कारण काय? तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. म्हणजे इथे कृष्ण अर्जुनाला आश्वासित करता आहेत की तू घाबरू नकोस, मा शुचा म्हटलंय. आणि आता अर्जुन कसा आहे? क्षत्रिय आहे बघा. तर क्षत्रिय असल्यामुळे त्याने शत्रूंवरती बाण सोडणे हा दैवी गुण म्हटला जातो. अशा कर्तव्यापासून म्हणजे युद्धापासून परावृत्त होणे हा मात्र आसुरी गुण आहे. आता म्हणून इथे कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाही आहेस, तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. अर्जुनाला काय वाटतंय की त्याला युद्ध करायचंय, भीष्म द्रोण यांची हत्या करावी लागेल, म्हणून तो प्रश्न विचारतोय कृष्णांना. पण कृष्ण त्याला प्रोत्साहन देतात, त्याला समजवतात की तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस.
त्यामुळे तू घाबरू नकोस, तू युद्धाला तयार हो आणि हा तुझा दैवी गुणच मानला जाईल. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 16.6. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि असुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले. आता तू माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये आपण सविस्तरपणे दैवी गुणांबद्दल ज्ञान घेतलं. का महत्वाचं होतं ते? कारण ते आपल्याला मोक्षदायक आहेत दैवी गुण. आता यापुढे आपण आसुरी गुणांबद्दल कृष्ण सांगणार आहेत या श्लोकाला. आता आपल्याला आठवत असेल, आपण आधीच्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे की 4 प्रकारची माणसं कृष्णांना शरण जात नाहीत. कुठले होते ते? तर मूर्ख होते, नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, आणि असुर. आता या चित्रामध्ये बघा दाखवलेले आहेत, तर ते भक्त जे आहेत ना, ते कृष्णांकडे बघताना दिसत आहेत बघा. पण जे 4 प्रकारचे दुर्भागी लोक आहेत, त्यांनी कृष्णांकडे तोंड फिरवलंय, म्हणून त्यांना दुर्भाग्यशालीच म्हटलेलं आहे. भाग्यशाली कोण असतात? तर जे कृष्णांकडे आकर्षिले जातात, काही कारण असेल, जसे आर्त आहे, ज्याला तो कष्टामध्ये आहे, दुःखी आहे म्हणून कृष्णांकडे जातो. अर्थार्थी आपण म्हटला होता, ज्याला धनाचा लाभ पाहिजे म्हणून तो कृष्णांकडे आकर्षिला जातो. जिज्ञासू आहे, ज्याला जिज्ञासा आहे, कुतूहल आहे कृष्णांबद्दल, म्हणून तो कृष्णांकडे आकर्षिला जातो. आणि चौथा ज्ञानी आहे, त्याला कृष्णांचं स्वरूप माहिती आहे म्हणून तो कृष्णांकडे आकर्षिला जातो. पण हे भाग्यशाली आहेत, कारण ते काही कारण असलं तरी ते जात आहेत कृष्णांकडे. आणि दुर्भाग्यशाली कोण आहे? ज्यांनी कृष्णांपासून तोंड दुसऱ्या दिशेने फिरवलेलं आहे आणि त्यांना काहीच मिळणार नाहीये, काहीच प्राप्त होणार नाहीये. 7. हरे कृष्ण. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचं न अपि चारो न सत्यम तेषु विद्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा इथे कृष्ण काय सांगतायत की जे आसुरी लोक असतात ना, ते अज्ञानात असतात, त्यामुळे त्यांना काय करावं काय करू नये हे काही ते जाणू शकत नाहीत. ते स्वतःला काय फक्त शरीर मानतात, तर त्यामुळे इंद्रिय तृप्तीमध्येच अडकलेले असतात आणि त्यांच्यामध्ये पवित्रताही नसते. आता बाहेरून कदाचित ते आकर्षक वाटतील, पण त्यांचं मन कसं असतं? अशुद्ध असतं, दूषित असतं. आणि आचरण पण त्यांचं बरोबर नसतो. कोणाबरोबर ते आता व्यवस्थित वागत असतील तर आपण समजून घेऊया की त्यांचा काहीतरी इथे स्वार्थ आहे. ते सत्य बोलत नाहीत, त्यांना फायदा होईल अशा प्रकारेच ते बोलतात. आता हे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. आता इथे चित्रामध्ये काही मद्यपान करताना तरुण दाखवलेत बघा. म्हणजे या सवयीचा त्यांच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे याचा ते विचारच करत नाहीये. म्हटलंय ना इथे, योग्य अयोग्याची त्यांना समज नाहीये. आता एखादा माणूस गाडी चालवायला शिकला, तर गाडी हे कसं आहे? हे एक वाहन आहे, हे समजून तो नीट चालवत असेल. पण चालवताना कोणी रस्ता क्रॉस करतोय का, कोणी पादचारी मार्गावरून चालला आहे का, ह्याचं सगळ्याचं त्याला भान ठेवावं लागतं. नुसतीच गाडी चालवता येते म्हणून तसं होत नाही. तसंच आपल्या गाड्या, या गाडीने कुठे जायचंय त्याला हे माहिती पाहिजे ना. म्हणजे तो गाडी घेऊन कुठे चाललाय हे त्याला माहिती पाहिजे, ठरवावं लागेल त्याला. नाहीतर कसं होईल? तो इथेच इकडे तिकडे भटकत राहील. आपल्या जीवनाचं पण तसंच आहे बघा. आपल्याला एक सुदृढ शरीर कृष्णांनी दिलेलं आहे, घर परिवार दिलेला आहे, चांगला सगळ्या सुखसोयी दिलेल्या आहेत. मग हे सगळं सांभाळताना आपल्याला ह्याचं भान हवं की आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, आपण आपल्या ईर्ष्येने कोणाविरुद्ध तर वागत नाही ना. आपल्याला कुठे जायचंय या जीवनामध्ये? आपण यश कमावलं, चांगले नातेसंबंध ठेवले, पण आपल्याला जायचं कुठे आहे? जर का आपल्याला हेच माहिती नसेल तर आपणही असेच भटकतच राहू. आपल्याला लक्ष माहिती पाहिजे आपलं की आपल्याला जायचं कुठे आहे. आणि आपलं लक्ष कुठलं आहे? आपण भगवद्गीतेमध्ये काय शिकतोय? आपल्याला कृष्णधाम हे आपलं लक्ष आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला हवं. हरे कृष्ण. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुन्नरी अश्वरम परस्परम संभूतम किमन्य काम अहैतुकम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचं कोणीही याचे नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आता हे असुर आहे ना, ते कसे विचार करतात, त्यांचा निष्कर्ष काय असतो, की हे जग केवळ भ्रम किंवा आभास आहे. जगाच्या उत्पत्तीला काही कारण वगैरे असं काही नाही किंवा प्रयोजन पण नाही आणि कोणी नियंत्रक पण नाही. कारण ते परमेश्वराला मानत नसतात, भगवंतांनाच मानत नसतात. आता आपण भगवद्गीतेचे 15 अध्याय शिकलोय बघा, आणि भगवंतांनी किती विशिष्ट हेतूने कसं म्हणजे सृष्टीची रचना कशी केली आहे, कसं ते नियंत्रण करतायत, हे सगळं आपण बघितलंय. आता त्यांना म्हणजे असं अकस्मातरित्या काही क्रिया प्रतिक्रियामुळे काही जगाची सृष्टीची उत्पत्ती झालीये का? नाही. हे भगवंतांनी किती व्यवस्थित रचना केलेली आहे, कसं ते नियंत्रण करतायत आपण अगदी सविस्तर समजून घेतलंय. पण ह्या असुरांचं काय म्हणणं असतं, की स्त्री पुरुष यांच्या एकत्र येण्याच्या इच्छेनेच हे जग निर्माण झालंय. म्हणजे दोन पदार्थांचा संयोग असंच ते मानतात ह्या सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण. त्यामुळे त्या आत्माच्या अस्तित्वाचा ते प्रश्नच त्यांच्याकडे नसतो. स्त्री पुरुषांच्या परस्पर आकर्षणातून आत्मतत्व विरहित जग उत्पन्न झालंय असं ते मानत असतात. आता इतर कुठं म्हणजे काम, या स्त्री पुरुषातले आकर्षण म्हणजे काम, याच्याशिवाय इतर काही कारण नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आता आपण 9व्या अध्यायात पण कृष्ण स्वतः म्हणालेत बघा, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते चराचर, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करते. पण त्यांचा भगवंतांवरती विश्वास नसतो, भगवंतांच्या वाणीवर विश्वास नसतो. आसुरी लोकांचा आपला एक वेगळाच असा सिद्धांत असतो. आता जे सर्वमान्य शास्त्र आहे, प्रमाण आहे, त्याला ते मानत नाहीत. आता तुम्ही बघितलं तर हे नास्तिक लोक किंवा हे आसुरी प्रवृत्तीचे लोक, जे स्वतःला आता आजकाल आधुनिक असं म्हणतात, तर ते काय, त्यांचा विचार असतो की मनाला वाटेल तसं जगा, तुम्हाला कोणीही बघणार नाहीये, कोणी विचारणार नाहीये, मजा करा, उपभोग घ्या, यू ओनली लिव्ह वन्स वगैरे अशी त्यांची प्रवृत्ती असते. आणि अशी एक पूर्ण आता पिढी तयार होत चाललेली आहे. हा, तर इथे लक्षात घेऊया, आपण जे शिकतोय भगवद्गीतेचं ज्ञान हे किती महत्वाचं आहे बघा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 16.9 अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हे आसुरी प्रवृत्तीचे लोक अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न असतात असं म्हटलेलं आहे. आता काही शास्त्रज्ञ वगैरे ते अणुबॉम्बचा वगैरे संशोधन करत असतात. आता हा अणुबॉम्ब बनवून ते इतर देशांना, काय विचार असतो त्यांचा, की इतर देशांना आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये ठेवू, आमच्याकडे अणुबॉम्ब असेल तर आजूबाजूचे देश आम्हाला घाबरून राहतील, म्हणजे आमची सत्ता असेल, आमचं म्हणणं मानलं जाईल. खरं तर आता बघितलं तर हा अणुबॉम्ब सृष्टीच्या विनाशकारी ह्याच्यासाठी बनलाय. म्हणजे भगवंतांनी एवढी सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे, आणि हा अणुबॉम्बचा शोध काही चमत्कारी नाहीये. आता मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे, पण या अणुबॉम्बचा वापर करून अवेळी मृत्यू हे शास्त्रज्ञ घडवून आणणार आहेत. हा काही मोठा चमत्कारी शोध नाहीये. तर अशा प्रकारच्या आसुरी कर्मामध्ये किंवा उग्र कर्मामध्ये हे संलग्न असतात. आता संशोधक म्हणा, वैज्ञानिक म्हणा, आध्यात्मिक प्रगतीकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारचे शोध लावण्यात ते बुद्धीचा वापर करतात, जे सगळ्यांच्यासाठी अहितकारी आहे. याचं कारण काय आहे? म्हणजे हे अशा प्रकारचे शोध लावतात ना, याचं कारण असं म्हटलं जातं की त्यांना मत्सर असतो. मत्सर म्हणजे काय, आपण म्हटलं की एखाद्या माणसाकडे जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट मला आवडते, पण ती माझ्याकडे नाही, ती त्या माणसाकडे आहे, हे मला आवडत नाहीये. म्हणजे खरं बघितलं ना, तर हा व्यक्ती जो असतो ना, तो कृष्णांचा मत्सर करत असतो. आता उदाहरण घ्यायचं तर एका व्यक्तीच्या मित्राकडे 3-4 गाड्या असतील, तर हा विचार काय करतो की कृष्णा, या गाड्या तुम्ही त्या माझ्या मित्राला दिल्या, तुम्ही मला दिल्या नाहीत. तर हे अशा प्रकारचे आसुरी लोक असतात, जे खरं तर कृष्णांचाच मत्सर करत असतात. स्वतःला ते सर्व शक्तिमान मानतात, म्हणतात की कृष्णा, तुमच्याकडे शक्ती नाही, माझ्याचकडे शक्ती आहे जास्त, मी या जगाचा नाश पण करू शकतो. त्यामुळे हे अशा प्रकारचे शोध, अणुबॉम्ब वगैरे अहितकारी उग्र कर्म म्हटलेलं आहे ना, तसे शोध करण्यामध्ये हे गुंतलेले असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 16.10 कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबत मोहित झालेले असुरी लोक अनित्य अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. 16वा श्लोकातला 11 आणि 12.
इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशाने बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्य मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे काय म्हटलंय की आसुरी वृत्तीचे लोक सुधारण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. जणू त्यांनी ही अशुचिरभूत किंवा चुकीची कर्म करण्याचा व्रतच घेतलेलं आहे. क्षणभंगूर सुख प्राप्त करण्याच्या मागे हे लागलेले असतात. आता अहितकारी कर्म आपली जगाच्या समोर येऊ नये म्हणून ते असत्य बोलतात, बहाणे करतात, असंही करताना आपल्याला दिसतात. आता बुद्धिमान लोक ह्याच्या विरुद्ध असतात. बुद्धिमान लोक क्षणभंगूर सुखाच्या मागे न जाता शाश्वत सुख शोधतात. आता आपण 5व्या अध्यायामध्ये श्लोक घेतलेला आहे बघा, 22वा श्लोक समजून घेतला होता. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनव एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे काय? बुद्धिमान व्यक्ती. ते इंद्रिय तृप्तीमध्ये सुख शोधत नाहीत, कारण त्यांना काय माहिती असतं की या सुखाचा आरंभ पण आहे आणि अंत पण आहे. पण जे आसुरी लोक असतात ते इंद्रिय तृप्तीच मध्ये लागलेले असतात आणि इंद्रिय तृप्ती करण्यासाठी धन पण हवं. मग ते धनसंचय करतात, तोही अयोग्य पद्धतीने करतात आणि त्यामुळे ते नेहमी चिंतेने व्यग्र असतात. आता देहत्यागाच्या वेळी त्यांना हे सगळं सोडून जाताना खूप कष्ट होतात, दुःख होतात की मी एवढा धनसंचय केला पण आता काय, मी तर काही घेऊन जाऊ शकत नाही. आता द्वापार युग संपून बघा कलियुग जेव्हा येणार असतं तर त्यावेळेला राजा परीक्षित महाराज असतात. आता परीक्षित महाराज हे अर्जुनाचे नातू आणि अभिमन्यूचे पुत्र आहेत. आता शुद्ध भक्त असतात कृष्णाचे. राजा जेव्हा शुद्ध भक्त असतो तेव्हा त्याची प्रजाही तशीच असते बघा, योग्य प्रकारे कर्तव्य पालन सगळे राज्य करत असतं आणि राजाच्या चांगल्या आचरणामुळे प्रजा ही खूप सुखी असते आणि सदाचारी असते. आता सगळीकडे सुख शांती त्यामुळे असते. पण आता कलियुग येणार असतं. कलिपुरुष जेव्हा येतो तेव्हा परीक्षित महाराजांबरोबर त्याचं युद्ध होतं. आता युद्ध करताना ते कलीला हरवतात. पण मग कली पुरुष त्यांना शरण जातो आणि सांगतो की आता सत्ययुग येऊन गेलेलं आहे, द्वापार युग पण संपलेलं आहे, त्रेतायुग पण येऊन गेलंय, आता माझी येण्याची वेळ आहे. तर तुम्ही राजा आहात आणि मी तुम्हाला शरणागत आहे. तर मला जेव्हा आता राजाला कोणी शरणागत असतो तेव्हा त्याला राहायला जागा मिळाली पाहिजे. तर तो 4 ठिकाणं ठरवतो कलिपुरुष ज्या ठिकाणी तो राहू शकेल. तर पहिली जागा कुठली ठरवतो तो? जिथे अनैतिक किंवा अवैध संबंध असतील, म्हणजे जिथे पवित्रता किंवा शुचिता ही नसेल. आता हा धर्माचा जो स्तंभ आहे, पवित्रता किंवा शुचिता, या ठिकाणी तो आपला अशा प्रकारे आता नियंत्रण हा कली आणतो, म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली तो आणतो. मग दुसरी जागा कली कुठला निवडतो? जिथे जुगार खेळला जातो, अवैध मार्गाने अर्थार्जन होतो. आता जिथे जुगार आहे तिथे सत्यता नसते. तर सत्यता हा धर्माचा दुसरा स्तंभ जो असतो ना, तोही कली आपल्या नियंत्रणाखाली आणतो किंवा करतो त्याचा. मग तिसरं ठिकाण कली कुठली निवडतो? जिथे नशा केली जाते. जिथे नशा केली जाते तिथे तपस्या नसते. आता धर्माचा हा जो तिसरा स्तंभ आहे की तपस्या, तोही आता कली नाश त्याचा करतो किंवा आपल्या नियंत्रणाखाली घेतो. आणि चौथं ठिकाण निवडतो मांसाहाराचं. मांसाहार जिथे केला जातो तिथे दया नसते. अशा प्रकारे धर्माचा जो चौथा स्तंभ आहे त्यालाही आपल्या नियंत्रणाखाली हा कली आणतो. म्हणजे धर्माचे 4ही स्तंभ, पवित्रता, सत्यता, तपस्या आणि दया, या 4ही स्तंभांना कलियुग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. आता आपल्याला इथे श्रीला प्रभुपाद सांगतात बघा, जी भक्तीची नियामक तत्वे आहेत, कुठली अनैतिक संबंध विवाहाच्या बाहेर ठेवायचे नाही, अवैध मार्गाने पैसे कमवायचे नाही, जुगार इत्यादी खेळायचा नाही, नशा करायची नाही, मांसाहार करायचा नाही. जेव्हा ही 4 प्रकारची गोष्टी आपण करत नाही त्यावेळेला कलियुगाच्या प्रभावाखाली आपण येत नाही, आपण दूर राहू शकतो, कारण या 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे. तर अशा प्रकारे आता परीक्षित राजांना हा शरण गेलेला कली या 4 जागा मागून तिथे राहत असतो. आता सर्व ऋषीमुनी पण चिंतित असतात या कलीच्या प्रभावापासून कशी सुटका होणार. कारण कलियुगामध्ये कसं आहे, माणसाचं वर्णनच केलं गेलंय बघा. कलियुगी माणसाची आयु कमी आहे, बुद्धी कमी आहे, ती आळशी आहेत, दुर्भाग्यशाली आहे, त्यांचं मन विचलित आहे. मग त्यांचा उद्धार होणार कसा? मग परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना जेव्हा विचारतात तेव्हा शुकदेव गोस्वामींनी मार्गदर्शन काय केलंय की भगवंतांच्या नामस्मरणाने केवळ
कलियुगामध्ये पापमुक्ती होईल. म्हणजे आपल्यासाठी मार्ग पण सोपा करून दिलेला आहे. आपल्याला फक्त हरिनामाचा जप करायचा आहे. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण सुरू केला नसेल तर एक माळेचा जप तर आपल्याला निश्चित करायचा आहे. आपण सगळ्यांनी तो करण्याचा प्रयत्न करूया. आता याचं उदाहरण आपल्याला जर का प्रत्यक्षातलं उदाहरण असेल तर आपल्याला हिप्पींचं घेऊ शकतो. अमेरिकेमधले हिप्पी अवैध संबंध ठेवायचे, म्हणजे तो त्यांच्या समाजाचा भागच होता बघा. किंवा जुगार खेळणे, कॅसिनो मध्ये जाणे, हाही त्यांच्या समाजाचा भाग होता. मांसाहार सोडून तर ते काही करतच नसत, नशा पण करत असत. पण केवळ हरिनामाचा जप त्यांना करायला सांगून श्रीला प्रभुपाद यांनी हळूहळू त्यांच्या वाईट सवयी सगळ्या सोडवल्या. प्रभुपाद हिप्पींच्या बरोबर राहिले, त्यांनी कीर्तन केलं, संकीर्तन केलं त्यांच्या बरोबर राहून, आणि हळूहळू त्यांच्या वाईट सवयी सुटू लागल्या. आता इथे समजून घ्या, ह्या ज्या त्यांच्या वाईट सवयी त्यांनी सोडल्या त्या त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग होता. त्यांच्या समाजात त्याला चुकीचंही मानलं जात नव्हतं. या सर्व गोष्टी त्यांनी करणं सोडलं. आता ही हरिनामाची शक्ती आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे की या ज्या 4 गोष्टींच्या मागे आपण गेलो तर आपली दैवी संपदा नष्ट होते, आपण अध्यात्माकडे वळू शकत नाही. आता श्रीला प्रभुपादांनी सांगितलेली ही जी नियामक तत्व आहेत ना, मांसाहार करायचा नाही, जुगार करायचा नाही, नशा करायची नाही, अवैध संबंध ठेवायचे नाही, या 4 ह्याच्यापासून गोष्टींपासून आपल्याला नेहमी सदैव दूर राहिलं पाहिजे. पण हे जे आसुरी लोक असतात ना, अतिशय लिप्त असतात ह्याच 4 गोष्टींमध्ये, आणि ज्या गोष्टींचा पूर्णपणे आपल्याला त्याग करायला सांगितलेला आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी, तिथे हे आसुरी लोक काय ठरवतात की एकच तर जीवन मिळालंय या सगळ्याचा उपभोग घ्यायला, मग का नाही घ्यायचा. आणि त्यामुळे या सर्व चारीच्या चारी गोष्टी ते अनिर्बंधपणे करत असतात. आणि ह्याचं कारण काय आहे तर कधी संतुष्ट न होणारं काम, काम किंवा वासना ज्याला म्हणतो, याच्या ते पूर्णपणे आहारे गेलेले असतात. म्हणजे अगदी इंद्रियांची इच्छांची तृप्ती करणे हे एकमेव त्यांचं ध्येय असतं. आणि इंद्रिय इच्छांची तृप्ती करणे हे खरं तर आगीमध्ये तेल घातल्यासारखं आहे. कितीही तुम्ही इंद्रिय तृप्ती करा, ते अतृप्तच राहणार. ते अग्नी तो थांबतच नाही, तो उलट भडकतो जास्त. अशा रीतीने एक क्षणभंगुर सुखाच्या मागे सारखे लागलेले असतात, अपवित्र बनतात, कर्मबंधनामध्ये अधिकाधिक लिप्त होत जातात आणि कृष्णांपासून सर्व दूर जात असतात. आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे अशा भौतिक गोष्टींमध्येच ते अडकत जातात. म्हणजे जणू त्यांचा आता पतनाच्या दिशेनेच ते जोरात वेगाने पुढे जात असतात. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. असुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तर उत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे सांगितलंय की काय परिणाम होतो अशा आसुरी वृत्तीच्या लोकांचं, काय होतं. आता बघा, कंस होता, हिरण्यकश्यपू, रावण, यांनी सगळ्यांनी कसं केलं, आपल्या लहरीप्रमाणे इच्छा झाली की आपण तसं वागलं, आपल्या लहरीप्रमाणे काही नियम वगैरे मानायचेच नाहीत असं ते होते. आणि या विरुद्ध कसे असतात, या विरुद्ध परिणाम जेव्हा आपण कृष्ण कथा ऐकतो, भजन ऐकतो, संकीर्तन करतो, तो परिणाम आपल्यावरती होतो. भक्तीमध्ये आपण दृढ होतो, निष्ठा वाढते, प्रगती होते. आणि आपली इंद्रिय आपण कशासाठी वापरायची हे सद्विवेक बुद्धीने ठरवू शकतो. पण आता इथे हे आसुरी लोक तर भगवंतांनाही मानत नाहीत, भगवंतांच्या आज्ञाही मानत नाहीत. अशा लोकांचं काय होतं तर नरकामध्ये पतन होतं. असे लोक चिंताग्रस्त असतात, विचार करतात केवढी मेहनत करतो मी, आता मी एवढा धनसंचय केला पण आता मला मृत्यू होणार आणि मला हे सगळं इथेच राहणार. त्यामुळे तो अतिशय दुःखी असतो. मगाशी आपण मधमाशीचं उदाहरण घेतलं ना, लांब लांब जाऊन ती पोळ्यामध्ये फुलामधला तो घेऊन येते मध, आणि कष्ट करून ते आणून ती जमा करते, पण एक दिवस ते पोळं पडतं. तसंच या आसुरी वृत्तीच्या माणसाला काय वाटतं की मी कमावलेलं हे धन जे आहे ना कोणीतरी दुसरा घेऊन जाणार, त्यामुळे तो सदैव चिंताग्रस्त असतो. मग कृष्णांनी सांगितलंय की आसुरी प्रवृत्तीने वागलं तर काय परिणाम होईल, तर कृष्णांनी इथे आता त्यांना धोक्याचा इशारा या श्लोकामध्ये दिलेला आहे.
हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुर लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आता हे आसुरी प्रवृत्तीचे लोक स्वतःला शरीर मानतात, त्यामुळे त्यांना थोडी सत्ता जरी दिली ना तरी ते आपलं वास्तविक स्वरूप दाखवतात. आता एखाद्या माणसाचा जर का खरा स्वभाव आपल्याला जाणून घ्यायचा असेल ना तर त्याला थोडी सत्ता किंवा पावर देऊन बघायची. सत्ता मिळताच, पावर मिळतात तो आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन करवेल आपल्याला. असुर कसा असतो, शक्ती मिळताच तो त्याचा दुरुपयोग करतो. त्याआधी तो हात जोडून उभा असेल, पण एकदा त्याला बळ आलं, शक्ती आली की त्याचा तो गैरवापर करतो. आता ते आसुरी लोक कसे आहेत, भगवंतांची निंदा करतात, भगवंतांची ईर्ष्या करतात आणि त्यांचं मग पतन होतं. आता इथे चित्रामध्ये बघा, आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे, शिशुपालाचं पण उदाहरण आपण घेतो. तो प्रथम काय करायचा, भगवंतांची कृष्णांची ईर्ष्या करायचा, निंदा करू लागला आणि शेवटी मग सुदर्शन चक्राने त्याचा वध झाला. तर इथे सांगितलेले जे सगळे आहेत ना गुण, मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध, हे सर्व अनर्थ असतात या आसुरी वृत्तीच्या लोकांमध्ये आणि त्यामुळे ते भगवंतांचा मत्सर करतात. आणि कृष्ण भावना भावित व्यक्ती कशी असते, याच्या विरुद्ध असते बघा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्याला ती बघते, त्यांचा प्रत्येकाचा आदर सन्मान ते करतात. पण असुर काय करतात, ना इतरांच्या हृदयात स्थित परमात्म्याला ते जाणतात आणि ना स्वतःच्या हृदयातल्या परमात्म्याबद्दल विश्वास असतो त्यांचा. आणि सदैव ईर्ष्या, द्वेष, क्रोध यामध्येच ते लिप्त असतात. कारण काय, याचं मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे काय, मी शरीरच आहे आणि या गोष्टीमुळे ते स्वतःलाच करता आणि स्वतःलाच भोगता मानत असतात. भगवंतांवरती त्यांचा विश्वास नसतो, भगवंतांच्या आज्ञेवरती पण त्याचा अजिबात विश्वास नसतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परम पुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा हेच सांगितलंय तिथे, स्वतःच्या शरीरामध्ये हृदयामध्ये स्थित असलेल्या परमेश्वरालाही ते मानत नाहीत आणि दुसऱ्यांच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्यालाही ते जाणत नाहीत. भगवंतांवरच त्यांचा विश्वास नाही, तर भगवंतांच्या आज्ञा नियम ते कशाला मानणार. आणि ते न मानल्याने त्यांच्यावरती आता काय परिणाम होतो अशा आसुरी कृत्य केल्याचा, कर्मबंधनात तर ते अडकतातच, पण पुढे काय होतं ते आता कृष्ण सांगणार आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरातील विविध आसुरी योनी टाकीत असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा कृष्णांनी इथे परिणामाचा इशारा दिलेला आहे की दैवी गुणांनी युक्त कसा आहे, तर तो भक्तीमध्ये अग्रेसर होतो, भक्तीमध्ये प्रगती करतो, कृष्णधाम पण प्राप्त करून घेतो. पण आसुरी प्रवृत्तीचे लोकांना भगवंत अनेक आसुरी किंवा नीच प्रजातीत जन्माला घालतात. जोपर्यंत त्यांचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहतं. जसे खराब कपडे असतात बघा, आपण आपटून आपटून धुतो तेव्हा त्यांच्यातला तो मळ बाहेर पडतो, तसंच समजूया. आता नीच शरीर म्हणजे प्राण्यांचं शरीरामध्ये जन्म घेतला, तर मग आता कृष्णांचं पूर्ण विस्मरण असतं. प्राण्यांचा जन्म तर किती कष्टाचा असतो, किती यातना असतात, भोगयोनीच म्हटली जाते. तर लक्षात घेऊया, इथे कृष्णांनी स्पष्टपणे आसुरी वृत्तीच्या लोकांबरोबर काय होणार हे सांगितलेलं आहे. आता आपण ठरवायचंय, त्या आसुरी वृत्तींना धोक्याचा इशारा दिलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आता एकदा पतन झालं, वाईट हे जे चार आपण धर्माची तत्व आपल्याला जी सांगितली आहेत ती आपण केली नाही, पापकर्म केली आणि आपलं पतन झालं, एकदा का प्राण्याच्या शरीरात जन्म मिळाला की असा व्यक्ती म्हणजे असा आत्मा आता कृष्णांच्या विस्मरणामध्ये असणार आणि दूर दूरच जात राहणार आहे कृष्णांपासून. तर इथे धोक्याचा इशारा कृष्णांनी देऊन आपल्याला सांगितलेला आहे की आता विचार करा, तुम्ही आसुरी प्रवृत्ती असेल तर तुमच्या बरोबर काय होईल. 21. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशन आत्मनः कामः क्रोध तथा लोभम तस्मादेतत्त्रयं त्यजेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. खूप महत्वाचा श्लोक आहे बघा. क्रोध, काम, क्रोध आणि लोभ, बुद्धिमान मनुष्याने ह्याचा त्याग केला पाहिजे, कारण ही नरकाची द्वारं आहेत. या तिन्ही कारणामुळे आत्म्याचा विनाश होतो असं कृष्णांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्याला. काम म्हणजे काय? अनियंत्रित इच्छा. त्या पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येणार, इच्छा पूर्ण न झाल्यामुळे. आणि इच्छा पूर्ण झाल्या तर अजून पाहिजे, अजून अधिक करायचं, ह्यामुळे तो लोभ उत्पन्न झालेला आहे. आणि या तिन्ही गोष्टी आत्म्याच्या पतनाला कारणीभूत होतात. पतन झालं म्हणजे आत्मा दूर झाला कृष्णांच्या पासून. आणि कृष्णांच्या पासून दूर असलेला आत्मा कसा असेल? निश्चितपणे दुःखी असणार. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कोणते, जो मनुष्य नरकाच्या या तिन्ही द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कार साठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, जर आपण आता या नरकाच्या तीन द्वारापासून आपला बचाव करू शकलो तर आपण आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो. पण प्रथम आपण स्वीकारलं पाहिजे की आपल्या सगळ्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ आहेत. मग बुद्धिमान मनुष्य हे अवगुण कसा दूर करण्याचा प्रयत्न करेल. आता जर का आपण मान्यच केलं नाही आपल्यामध्ये अवगुण आहेत, तर आपण कशी सुधारणा करवणार त्याच्यावरती? तर या गुणातून सुटका झाल्याशिवाय आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही, हे कृष्ण आपल्याला सांगतात. हरे कृष्ण. यह शास्त्र विधि मृत्सृज्य वर्तते काम कारतः, न स सिद्धिं न वाप्नोति न सुखम न पराम गतिम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे असुरांचं अजून एक कृष्णांनी सांगितलंय आपल्याला. एकच मिनिट, सॉरी, मी चुकीचा श्लोक वाचला. हा, आता इथे अजून एक कृष्णांनी सांगितलंय बघा. जे लोक आता अशा प्रकारे करतात, म्हणजे शास्त्रविधी मृत्सृज्य म्हणजे शास्त्राचा त्याग करतात, शास्त्रविधींचं नियम न मानता स्वैराचार करतात, त्यांना सिद्धी मिळत नाही, सुख मिळत नाही आणि परम गतीही होत नाही. आता स्वैराचार म्हणजे काय? आपल्या लहरीप्रमाणे काम करायचं, जे शास्त्राची विधिविधान आहेत ते पालन करायचं नाही. आपल्या इच्छा जशा होतात त्याप्रमाणे काम केलं तर अशा मनुष्याला कुठलीही सुखसिद्धी मिळणार नाही. कृष्णाने परत एकदा इशारा दिलेला आहे. तर मनुष्याने आपल्याला सांगितलं काय आहे की मनुष्याने क्रमाक्रमाने भक्ती मार्गाकडे वळायला पाहिजे. आपली उन्नती जर का भक्ती मार्गामध्ये व्हायला पाहिजे तर दैवी गुण आणले पाहिजेत. हे आसुरी गुण आहेत ना, हे आपल्याला कुठेही नेणार नाहीयेत बघ. कुठलीही आपल्याला काय म्हणतात ती सिद्धी प्राप्त करायची असेल तर आपल्याला काहीतरी नियम पाळावे लागतात. जर का आपण आपल्या मनाने स्वैराचार करू लागलो तर आपण कुठेही जाणार नाही, पतनच होणार आहे निश्चित आपलं. तर मनुष्याने नेहमी आपलं शुद्धीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे, ज्यासाठी आपल्याला हे दैवी गुण बाळगले पाहिजेत. दैवी गुण बाळगल्याने आपली चित्तशुद्धी होते, त्यासाठी ते नियम आहेत आपल्याला. आणि जेव्हा चित्तशुद्धी होते, आपल्यामध्ये पवित्रता येते आणि पवित्र व्यक्ती किंवा निर्मळ व्यक्तीच आता कृष्णांकडे जाऊ शकतो. आणि जो तसा नाहीये, जो कर्मबंधनात अडकलाय, अनेक पापकर्म ज्याने केलेली आहेत, त्याचं निश्चित पतन आहे, म्हणजे कृष्णांपासून तो दूर जाणार आहे, हे लक्षात घेऊया. 24. हरे कृष्ण. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थिति, ज्ञात्वा शास्त्र विधानुक्तम कर्मम कर्तुम इहम अर्हसि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विविध विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, इथे ज्याने शास्त्राच्या नियमांचं पालन करतात, तेव्हा बुद्धी वापरून ते चुकीचं काम करत नाही, शास्त्राला प्रमाण मानतात. आणि शास्त्र कशी असतात? योग्य ते काम आपल्याला करायला शिकवतात बघा. जेव्हा भगवंतांनी पण गुरूंचा स्वीकार केला होता ना, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी शास्त्रांचं शिक्षण घेतलं होतं. तर आपल्याला इथे काय समजू शकतो की गुरु आणि शास्त्र यांचं काय महत्व आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचंय, गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आश्रय घ्यायचा आहे. आपल्या मनाप्रमाणे, आपल्या लहरीप्रमाणे वागायचं नाहीये. जे शास्त्रामध्ये प्रमाण आहे ना, ते आपल्याला करायचंय. बघा, आपल्या सगळ्यांमध्ये ना 4 प्रकारचे दोष असतात. कुठले 4 दोष? तर अपूर्ण इंद्रिय असतात,
अपूर्ण इंद्रिय असल्यामुळे आपण चुका करतो, त्यामुळे आपण भ्रमित होतो. आणि चौथा म्हणजे धोका देण्याची आपली सगळ्यांमध्ये वृत्ती असते. आता अपूर्ण इंद्रिय आपण समजून घेतलंय की आपल्याला खूप लांबचा आवाज येत नाही, खूप लांबचा स्पष्ट दिसत पण नाही आपल्याला. म्हणजे एखादं लांबवर असेल सुगंधित फुल तर त्याचा वास आपण घेऊ शकत नाही, कारण आपल्या इंद्रियांच्या क्षमता मर्यादित आहे. किंवा अति तीव्र अति कमी असा जो आवाज असेल ना, तोही आपल्या कानांनी आपण ऐकू शकत नाही. अंधार झाला अचानक तर आपण आपला हात पण बघू शकत नाही, प्रकाशाची आवश्यकता भासते, म्हणजेच अपूर्ण इंद्रिय. आता अपूर्ण इंद्रिय असल्यामुळे आपण चुका करतो. म्हणजे रोजच्या अगदी आपल्या सवयीतली कामं असतील, अनेक वर्ष आपण ती करत आलेलो आहे, पण ती करताना पण आपल्या हातून चूक होते. आणि चुका झाल्यामुळे आपण भ्रमित होतो. म्हणजे एखादी आकृती बघून आपल्याला नीटसं काय ते समजू पण शकत नाही. आणि चौथं कारण जे थोडं गंभीर आहे ते म्हणजे धोका देण्याची प्रवृत्ती. दुसऱ्याला धोका देण्याच्या इराद्याने तो व्यक्ती आपण स्वतः किती बुद्धिमान आहोत, स्मार्ट आहोत वगैरे असं दाखवतो. मी हे करू शकतो, मी ते केलंय असं सांगतो. काहीही केलं नसेल पण सांगताना तो असं भासवतो. तर हे सगळं जे आहे ना, हे चार दोष प्रत्येक माणसामध्ये आढळतात. आणि या चार दोषांमुळे बद्ध जीव विधिविधान करण्यासाठी अयोग्य म्हटला जातो. आता आपण कुठलीही नियमावली बनवली त्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी राहून जाते या चार दोषांमुळे. म्हणून आपण शास्त्र बनवूच शकत नाही किंवा लिहू शकत नाही. शास्त्र केवळ अशाद्वारेच लिहिलं जाऊ शकतं किंवा बनवलं जाऊ शकतं की ज्याच्यामध्ये हे चार दोष नाही आहेत. आणि या चार दोषांच्या रहित कोण आहे? केवळ पुरुषोत्तम श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांनीच हे वेदांचं जे संकलक आहेत, शास्त्र वेद यांचा उगम कृष्ण आहेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी असण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्यामुळे संत आहेत, महात्मे आहेत, हे शास्त्रांचा स्वीकार करतात बघा, ते संशयरहित असतात, कुठली शंका बाळगत नाहीत. कारण ती कृष्णांनी बनवलेलं आहे, कृष्णांनी सांगितलेलं. आणि त्यामुळे शास्त्रांना अपौरुषेय असं म्हटलं जातं, कारण ते परमपुरुष भगवंतांनी रचलेलं आहे. हा, तर जेव्हा अशा शास्त्राची जोड म्हणजे ज्ञानाची जोड आपल्या भक्तीला मिळते, त्यावेळेला आपण शीघ्र प्रगती करू शकतो आपल्या भक्ती मार्गामध्ये. त्यासाठी हे ज्ञान आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे. तर इथे आपला बघा अध्याय संपलेला आहे. काय बघितलं बरं आपण अध्यायामध्ये आजच्या? तर दोन प्रकारची माणसं असतात, सूर असतात आणि असुर असतात. जे सूर असतात त्यांच्यामध्ये दैवी गुण असतात, असुर असतात त्यांच्यामध्ये हे आसुरी गुण सापडतात. मग दैवी गुण कुठले, ते मोक्षदायक कसे असतात हे आपण समजून घेतलं. मग आसुरी गुण कुठले आणि ते कसे पतनाला कारणीभूत ठरतात हेही आपण समजून घेतलं. आणि शेवटी कुठले गुण बाळगल्याने त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे दैवी गुण जे बाळगलेले असतात त्यांना मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. आणि आसुरी गुण बाळगल्याने कसे पतनाला कारणीभूत होतात आणि पुढे त्यांच्याबरोबर काय होतंय कृष्णांनी सांगितलं. दैवी गुण उन्नतीसाठी आणि आसुरी गुण पतनाच्या मार्गावरती माणसाला घेऊन जातात. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. तुम्हाला आता काही शंका असतील तर मी घेते. हरे कृष्ण.